अहमदनगर तालुक्यातील गुंडेगाव व आसपासच्या परिसरामध्ये उन्हाळ्यापूर्वीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती येऊन ठेपली आहे। 9,000 लोकसंख्येच्या असलेल्या या गावामध्ये असलेल्या विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे, तर गावात असलेले 7 पाझर तलाव देखील कोरडे पडले आहेत। त्यामुळे शासनाने किमान पिण्याच्या पाण्याचे टँकर तरी सुरू करावे अशी कळकळीची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत। उन्हाळ्यापूर्वीच गुंडेगाव व आसपासच्या परिसरावर दुष्काळ परिस्थिती येऊन ठेपली आहे। शेतीच्या पिकांना तर सोडा, ज्या विहिरीतून गावातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी पुरवले जाते त्या विहिरीचे पाण्याने देखील तळ गाठला आहे। त्यामुळे येथील काही नागरिक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत, तर काही जण आसपासच्या बोरचं पाणी पित आहेत। अहमदनगर तालुक्यात पाहिजे तितका पाऊस न पडल्यामुळे यावर्षी खरीपा पाठोपाठ रब्बीचे पीकही शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही। बोरवेलमध्ये पाणी नाही, विहिरी आणि तलाव कोरड्या पडत आहेत। त्याचप्रमाणे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे। ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे आहेत त्या शेततळ्यामधला पाणी देखील 15 दिवस पुरेल इतकंच आहे आणि त्यामुळे प्रशासनाने किमान पिण्याच्या पाण्याचे तरी टँकर सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। गुंडेगावचं परिसर जर पाहिला तर सगळं पाण्यावर म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। खऱ्या अर्थानं गेल्याच आता 15 दिवसापासून गुंडेगावची अशी परिस्थिती झाली की पिण्यासाठी पाणी नाही कुठं राहिलं आणि शाश्वत पाण्याचा स्रोत गुंडेगावला अनेक वर्षापासून नाही। साखळी योजनेसारखी अनेक मागणी वर्षानुवर्ष आहे, पण अजून त्याचे कुठं पाठपुरावा झालेला नाही। गुंडेगावची परिस्थिती खूप भयानक असते। गेल्या 25-30 वर्षापासून पाण्याचा जो प्रश्न आहे तो अजूनही म्हणजे लोकांचा मिटलेला नाही। खऱ्या अर्थाने दुष्काळाची एवढी परिस्थिती भयानक झाली फेब्रुवारीमध्ये की माणसांबरोबर जनावरांना सुद्धा आता कुठं प्यायला पाणी नाही राहिलं आणि याच्यामुळे अनेक तरुणांना जो व्यवसाय धंद्याकडे वळाला होता तो बी आज कुठेतरी तरुणांना असं वाटतं की आज दूध धंदा बंद करून कुठेतरी माझ्यासारख्याला वाटतं कुठेतरी नोकरीला जावं, कारण गुंडेगावची अशी परिस्थिती झाली की इथं राहून खायचं काय हा प्रश्न निर्माण झालाय। तरी शासनाने त्वरित काहीतरी आता दखल घेऊन किमान पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध करून द्यावं गुंडेगावला अशी मी विनंती करतो। धन्यवाद। मी सुनील रामदास भापकर, गुंडेगाव तालुका नगर। आज या ठिकाणी गुंडेगावची जर परिस्थिती पाहिली तर एकेकाळी प्रचंड असं जलसंधारणाचं काम झालेलं या गावामध्ये, परंतु आज एकदम कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य अतिशय मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। या ठिकाणी गावठांमधील लोकांना ज्या वस्त्या आहेत त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी टंचाईचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे। आत्ताच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर गुंडेगावची जी गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे हिचा पूर्णपणे तळ उघडा पडलेला आहे आणि या ठिकाणी आज फेब्रुवारीची सुरुवात असतानाही गावात कुठेही पाणी उपलब्ध नाही आहे। सगळे बोरवेल असतील, विहीर असतील, संपूर्णतः कोरडे ठाक आहेत। गावचे जे 7 पाझर तलाव आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी कोरडे आहेत। एकाही तलावात एकही टिपकाभर पाणी राहिलेलं नाही। त्याच्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी अति तातडीने या ठिकाणी टँकरच्या पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून या ठिकाणी जे तहानलेले गावातील ग्रामस्थ आहेत त्यांना पाणी मिळेल। आज रोजी सध्या जर पाहिलं तर गुंडेगावमध्ये या ठिकाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी व जनावरांसाठी विकत पाणी घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। गावात तर अतिशय प्रचंड हाल या ठिकाणी चालू आहेत। गेल्या 15 ते 1 महिन्यापासून जरी विचार केला तरी या ठिकाणी पाण्याची अडचण आहे। प्रशासनाला आम्ही वारंवार विनंत्या केलेल्या आहेत की तातडीने या ठिकाणी टँकर सुरू करण्यात यावेत आणि तसेच ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी टँकरचा प्रस्तावही सादर केलेला आहे। आज नगर तालुक्यामधलं गुंडेगाव या गावामध्ये आजची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या 10 वर्षापूर्वी अशाच पद्धतीचा दुष्काळ होता, मध्ये एक 5-6 वर्षापूर्वी दुष्काळ होता, परंतु बाकीच्या गावांना दुष्काळ होता, आमच्याकडे पाण्याची परिस्थिती बरी होती। आजची जर परिस्थिती पाहिली तर गुंडेगावमध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे। 850 हेक्टर फॉरेस्ट आहे, जवळजवळ 9 मोठाले पाझर तलाव आहेत, 40 बंधारे आहेत, 100 नाला बांध आहे आणि जवळजवळ फॉरेस्टमध्ये आम्ही 500 हेक्टरपर्यंत डीप सिटीचं काम केलेलं आहे। अशी सर्व परिस्थिती असताना सुद्धा पर्जन्यमान इतक्या कमी प्रमाणामध्ये आहे की त्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत भयानक आहे। आज जर पाहिलं की जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला
सगळ्या गावामधली परिस्थिती तसं नुसतेच गुंडेगावच नाही तर आसपासच्या परिसरात गुंडेगावच्या परिसरावरती कॅचमेंट एरियावरती अवलंबून असणारे रुई 36 परून मग त्याच्यामध्ये राळेगण असेल, गुणवडी असेल किंवा इतर सगळी जी गावं असतील रुई 36 पर्यंत ह्या सगळ्या गावांमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि 1 महिन्यानंतर या संपूर्ण गटामध्ये नगर तालुक्यातल्या वाळकी गटामध्ये हीच परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं की आज ही सगळी तलाव कोरडे पडले आहेत. एकाही तलावामध्ये, पाझर तलावामध्ये, नाला बांधमध्ये किंवा डीप सिसिटीमध्ये पाणी न आल्यामुळं या इथली विहिरींची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. या दुष्काळाला सामना करण्यासंदर्भात संपूर्ण गावांनी आता सज्ज होणं गरजेचं आहे. जे पाणी आता उपलब्ध साठा थोडाफार प्रमाणामध्ये बोरला किंवा इथं आहे तो सुद्धा पूर्णपणे आता गुळण्यावरती आलेला आहे आणि येत्या 8-15 दिवसामध्ये पूर्ण पाणी संपणार आहे. तातडीने या दुष्काळाचा सामना करण्यासंदर्भामध्ये आपण पावलं उचलावीत आणि हा जो परिसर आहे हा तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळाच्या ज्या योजना आहेत त्या योजना आपण या ठिकाणी राबवण्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.